नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. मी साहिल. वेलकम टू माय चॅनल साहिल्स ट्रॅव्हलॉजी. आणि आज आपण आलोत साताऱ्यात. तर आपलं काल काम होतं सांगलीला आणि मग मी काल साताऱ्यात आलो संध्याकाळी आणि तिथे थांबलो. आणि मला ही जिथं मी आज आलो आहे तिथे यायचंच होतं खूप दिवसांपासून. सो योगायोग आला आणि मी साताऱ्यात थांबलो. आणि आता मी आहे साताऱ्यामध्ये लिंब या गावात आणि आपण इथं आलो आहे आज बारामोटेची विहीर पाहायला. सकाळ सकाळ आता 8 वाजलेत. मला वाटलं होतं इथे प्रवेश शुल्क वगैरे काहीतरी असेल, पण अजून काय वाटतं उघडलं नसेल. हे आपण पाहूया. ही एक ऐतिहासिक वास्तू की जी खूप सुंदर आहे. तर तिचे फोटोज मला खूप आवडले होते. सो म्हटलं आपल्याला इथे जायलाच पाहिजे. तर मी इथे आहे, तर चला सुरू करूया. साताऱ्यापासून हाकेच्या अंतरावर म्हणजे सातारा हायवेच्या डावीकडे लिंब गाव आहे. या गावात एक शिवकालीन इतिहासाची साक्षीदार अशी बारामोटीची विहीर आहे. आपल्याला जी विहीर आहे तिच्यामध्ये उतरण्यासाठी अशा मागे बघू शकता, या अशा पायऱ्या आहेत. पायऱ्या आल्यावर ही मुख्य कमान आपल्याला लागते, वरती आहे ती. आणि मागे हे तिथं असं जे द्वार बनवलंय ते असं दिसतं मागे. तर खूप सुंदर आहे. तर चला आतमध्ये जाऊ आणि बघू कशी आहे विहीर. शिवकाळात महाराष्ट्रातील बांधकामांनी एक उंची गाठली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे नव्याने किल्ले बांधले तसेच अनेक किल्ल्यांची डागडुजीही केली. त्यावेळच्या बांधकामांचा दर्जा आणि त्यातील कलात्मकता केवळ किल्ल्यातूनच नाही तर अन्य प्रकारच्या बांधकामातून दिसून येते. त्यातीलच एक नमुना म्हणजे लिंब येथील ही बारामोटीची विहीर. तर मित्रांनो पाहू शकता, विहिरीमध्ये पाणी पण आहे अजून. इथे वरती जाण्यासाठी दरवाजे आहेत. सेम इथे लेफ्ट राईट दोन्ही साईडला वरती जाता येतं इथून. ही विहीर संभाजीराजांचे सुपुत्र पहिले शाहू महाराज यांच्या काळात 1641 ते 1646 दरम्यान बांधली गेली. या विहिरीची खोली 110 फूट असून व्यास साधारण 50 फूट आहे. आजूबाजूच्या परिसरात असलेल्या आमराईसाठी ही विहीर बांधली गेली होती. या विहिरीत प्रवेश केल्यावर ही विहीर आहे की भुयारी राजवाडा असा प्रश्न पडतो. म्हणजे बघा, विहिरीत उतरायला एक जिना आणि भव्य कमान आहे. मध्यभागी महाल असून एक विहीर आणि एक उपविहीर असं बांधकाम आहे. अष्टकोनी आकाराच्या विहिरीच्या आतील बाजूस हत्ती आणि वाघांची शिल्पे आहेत. या विहिरीवर 15 मोटा बसवण्याची सोय असून प्रत्यक्षात 12 मोटा चालत असत असे म्हणतात. नीट लक्ष देऊन पाहिलं तर 12 मोटींचे 12 चौथरे आपल्याला नजरेस पडतात. डोर आहे बाहेर पडायला आणि
साईड आहे, इथे वर जायला नाही, एकच दरवाजा आहे बाहेर पडायला. आणि इथून बाहेर पडायला रस्ता सुद्धा आहे विहिरीकडून या साईडला. असं चला अजून जरा वरून जाऊन बघूया विहीर. ओहो, असं काहीसं वरून आहे. तर हा मित्रांनो टॉप आहे पूर्ण विहिरीचा. महालाच्या बरोबर वरती एक बैठक व्यवस्था दिसून येते. शिवकाळात येथे पेशव्यांच्या व थोरले शाहू महाराजांच्या बैठका होत असत असे म्हटले जाते. तर मित्रांनो अशी आहे ही विहीर. खूप सुंदर विहीर आहे. तर जर तुम्ही साताऱ्यात येत आहे तर इथे या, तुम्हाला नक्कीच आवडेल ही विहीर. सो आता मी निघतोय रिटर्न परत पुण्याला. आणि आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल या बारामोटीच्या विहिरीचं. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर आणि कीप ट्रॅव्हलिंग अँड एक्सप्लोरिंग गाईज. बाय बाय. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच.